दुधाच्या पाश्चरीकरणात कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? यामध्ये व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाचा नाश होतो. मेंढ्यांसंबंधित संशोधन करणारी संस्था कुठे आहे? अविकानगर, राजस्थान. सरा हा रोग मध्ये कशामुळे होतो? सरा हा रोग उंटामध्ये प्रोटोझोआमुळे होतो. रोमन नाकाची बकरी म्हणून कोणत्या बकरीला ओळखले जाते? जमुनापरी. कोंबड्यांमध्ये सर्वात घातक आजार कोणता आहे? तर कोंबड्यांमध्ये सर्वात घातक आजार राणीखेत आहे. सवाई चालसाठी प्रसिद्ध गाय कोणती? सवाई चालसाठी प्रसिद्ध गाय कांक्रेज आहे. जाफराबादी म्हशीस काय म्हणून ओळखले जाते? जाफराबादी म्हशीस मिनी हत्ती म्हणून सुद्धा ओळखले जाते. कोंबडीच्या शरीराचे तापमान किती असते? कोंबडीच्या शरीराचे तापमान 107 अंश फॅरेनहाइट असते. सर्वसाधारणपणे गायीला दररोज किती मिठाची आवश्यकता असते? सर्वसाधारणपणे गायीला 50 ग्रॅम मिठाची आवश्यकता असते. दुधाची राणी म्हणून ओळखली जाणारी शेळी कोणती? दुधाची राणी म्हणून ओळखली जाणारी शेळी सानेन होय. मेरिनो मेंढीचे मूळस्थान कोणते आहे? मेरिनो मेंढीचे मूळस्थान स्पेन हे आहे. होल्स्टीन फ्रिजियन गायीचे मूळस्थान कोणते आहे? होल्स्टीन फ्रिजियन गायीचे मूळस्थान हॉलंड हे आहे. गायीचा सर्वात धिप्पाड जात कोणती? गायीची सर्वात धिप्पाड जात कांक्रेज ही आहे. सर्वाधिक फॅट देणारी म्हैस म्हणून कोणत्या म्हशीची नोंद झाली आहे? भदावरी या म्हशीची नोंद झाली आहे. 13% फॅट. पंचकल्याणी नावाने ओळखली जाणारी म्हैस कोणती आहे? पंचकल्याणी नावाने ओळखली जाणारी म्हैस निलीरावी आहे. हिरव्या चाऱ्याचा पीएच किती असतो? हिरव्या चाऱ्याचा पीएच 3.2 ते 4.2 आहे. सर्वात जास्त अंडी उत्पादन देणारी कोंबडी कोणती आहे? सर्वात जास्त अंडी उत्पादन देणारी कोंबडी व्हाईट लेगहॉर्न आहे. अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात? अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस लेयर म्हणतात. कोणती मेंढी ही फक्त मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध मेंढी नेल्लोर ही आहे. गायीसाठी स्मशानभूमी कोठे स्थापन करण्यात आली आहे? गायीसाठी स्मशानभूमी मध्य प्रदेश येथे स्थापन करण्यात आली आहे. पशु संजीवनी योजना ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पशु संजीवनी योजना ही मध्य प्रदेश या राज्याने सुरू केली आहे. गायीचा भाकड काळ किती दिवसाचा असतो? गायीचा भाकड काळ 100 दिवसाचा असतो. त्यालाच आपण ड्राय पिरियड सुद्धा म्हणतो. सोरटी या नावाने ओळखली जाणारी गाय कोणती? सोरटी या नावाने ओळखली जाणारी गाय गीर होय. घरामध्ये ठेवून पाळली जाणारी शेळी कोणती? घरामध्ये ठेवून पाळली जाणारी शेळी बारबेरी ही होय. चिकामध्ये दुधाच्या प्रमाणात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असते? चिकामध्ये दुधाच्या प्रमाणात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. माशांमध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? माशांमध्ये ड जीवनसत्व जास्त प्रमाणात असते. घासामध्ये इतर चाऱ्याच्या तुलनेत कोणता घटक अधिक असतो? मूर घासामध्ये प्रथिने हा घटक जास्त असतो. तोंडाचा रंग काळा असणारी मेंढी कोणती? तोंडाचा रंग काळा असणारी मेंढी बिकानेरी होय. मराठवाडा भूषण म्हणून ओळखली जाणारी गाय कोणती? मराठवाडा भूषण म्हणून ओळखली जाणारी गाय देवणी ही आहे. कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेली गाय कोणती? कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेली गाय करण फ्रीज आहे. गोकुळ दूध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? गोकुळ दूध प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोणत्या आजारामध्ये कीटोजचे प्रमाण वाढलेले असते तर ग्लुकोजचे प्रमाण कमी असते? किटोसिस या आजारात कीटोजचे प्रमाण वाढलेले असते.
डाऊन काऊ सिंड्रोम हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? सेलेनियमिया या कमतरतेमुळे डाऊन काऊ सिंड्रोम हा आजार होतो. कुत्र्याला खाद्यामधून अधिक प्रमाणे कर्बोदके दिले असता कोणता आजार होतो? कुत्र्याला खाद्यामधून अधिक प्रमाणात कर्बोदके दिले असता खरूज हा आजार होतो. 3 दिवसाचा ताप या आजाराला काय म्हणतात? 3 दिवसाचा ताप या आजाराला तिवा असे म्हणतात. कोणत्या आजारामध्ये कुत्रा काळोखात म्हणजेच अंधारात जाऊन बसतो? कुत्र्याचा डिसेंबरमध्ये कुत्रा हा अंधारात जाऊन बसतो. कोणत्या आजारामध्ये जनावर सतत स्वतःभोवती फिरते? सरा या आजारात जनावर स्वतःभोवती फिरते. कशामुळे कुत्रा जमिनीला ढुंगण घासते? जास्त प्रमाणात जंत झाले असल्यास